नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 15 फेब्रुवारी 2024। आजपासून परत एक अंदाज देत आहे, कारण की काय झालं, विदर्भातल्या खूप शेतकऱ्याचे फोन येत आहेत, आमचा हरभरा काढणी चालू आहे। तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये तुम्हाला एक सांगतो, फक्त म्हणजे आज 15 आणि उद्या 16 2 दिवस तुमच्या इकडं मध्ये थोडं पावसाचं वातावरण आहे। संपूर्ण विदर्भ पूर्व विदर्भात पडणार नाही, फक्त तुम्हाला एक सांगतो कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो। एक चांदोरबाग तालुक्यामध्ये एक आहे, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी पडेल, त्याच्यानंतर अकोट भागाकडे एक आहे, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात थोडंफार येण्याची शक्यता आहे, आणि वाशिमच्या कारंजा लाड त्या भागात एक पाऊस येण्याची शक्यता आहे। खूप काही मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण हे फक्त पूर्व विदर्भ आणि विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी, फक्त म्हणजे अमरावती जिल्हा, अकोट जिल्हा, अकोला जिल्हा तिकडल्या भागामध्ये तार पावसाची शक्यता आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घेता 15 आणि 16 तारखेला। त्याच्यानंतर राज्यात इतर परिस्थिती व्यतिरिक्त राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे आज 15, 16, 17 3 दिवस आणखीन दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आता उद्यापासून म्हणजे 16 पासून उर्वरित राज्याच्या भागातलं हवामान कोरडं होणार आहे, ते पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे एवढी चिंता काही करायची गरज नाही। जवळजवळ सांगायचं झालं तर 29 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 29 फेब्रुवारी शेवटच्या दिवशीपर्यंत राज्यात काही मोठा पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण ज्यांचा गहू हरभरा तूर काढणी झालेली असेल त्यांनी काय करायचं, 29 फेब्रुवारीपर्यंत मात्र तुम्ही तुमचं पीक काढून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा, कारण की 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान राज्यात एकदा परत वातावरण खराब होणार आहे, म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून अंदाज येत आहे। त्याच्यानंतर 29 ते 4 दरम्यानमध्ये नेमका कुठं पाऊस पडणार आहे, आणखीन त्याचा 8 दिवसांना त्याचं डिटेल दिलं, पण तरी पण आणखीन शेतकऱ्यासाठी आणखीन 15 दिवस आहेत, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं। उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे आज 15 फेब्रुवारी 2024 आहे, तर काही चिंता करू नका, तुमच्याकडे पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। फक्त 21 आणि 22 तारखेला थोडा आभाळ येईल, तुम्हाला वाटेल पाऊस येईल का, काही चिंता करू नका, पाऊस काही येणार नाही, नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे 21 आणि 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये, ही अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ह्या देखील भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा तूर गहू 29 तारखेपर्यंत करून घ्या, कारण की 29 तारखेच्या नंतर एकदा वातावरणात बदल होणार आहे, म्हणून ही देखील अंदाज व्यक्त करत आहे। अचानक जर वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।